कृष्ण हरि 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 जय जय राम राम कृष्ण हरि हरि जय राम राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय 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 राम कृष्ण हरि जय जय राम राम जय जय राम 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 जय जय राम जय 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 राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय रत धान भूबे बिटे सुंदर ते दान भूबे बिटे बरी सुंदर ते दान भूबे बिटे सुंदर ते भूबे घर कटा बजी ठेवनिया घर कटा बरी ठेवनिया ठेवनिया तुलसी हार गया कासे पीतांबर हबड़े निरंतर हे जिंदान तुलसी हार गया कासे पीतांबर तुलसी हार गया कासे पीतांबर मकर कुंडले तळपाती श्रवणी मकर कुंडले तळपाती कंठी कौस्तुभमणि विराजित कंठी कौस्तुभमणि विराजित तुलसी हार गया कासे पीतांबर हबड़े निरंतर हे तुलसी हार कासे पीतांबर हबड़े निरंतर हे दान तुका म्हणे माझे हे ती सर्व सुगा
रखुमारी विठो पार रखुमारी विठो पार रखुमारी विठो पार रखुमारी विठो पार रखुमारी रखुमारी विठो पार रखुमारी पार रखुमारी विठो पार हरे जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम कृष्ण
ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. मुक्तिनामाते मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा. भस्मदंड न लगे काठी तीर्था आटी भ्रमण, तीर्था आटी भ्रमण, तीर्था आटी भ्रमण. भस्मदंड न लगे काठी तीर्था आटी भ्रमण, तीर्था आटी भ्रमण, तीर्था आटी भ्रमण. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी. कामणे आडकाठी नाही भेटी देवाचे, नाही भेटी देवाचे, नाही भेटी देवाचे. तुका म्हणे आडकाठी नाही भेटे देवाचे, नाही भेटे देवाचे, नाही भेटे देवाचे. वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी, तुरतुरा वस्तूसी. विठोबार फुमाई, 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 विठोबार फुमाई. रे रे नो रे नो रे नाम रे नाम रे रे नाम. मुखी नाम हाती मोक्ष, हाती मोक्ष. 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 मुखी नाम हाती मोक्ष, मुखी नाम हाती मोक्ष, हाती मोक्ष. मुखी नाम हाती मोक्ष. ऐसी साक्ष बहुतांची, ऐसी साक्ष, ऐसी साक्ष बहुतांची, बहुतांची. ऐसी साक्ष बहुतांची. वैष्णवांचा माल खरा, माल खरा. वैष्णवांचा माल खरा. ऐसी साक्ष बहुतांची,
ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा मान खरा वैष्णवांचा मान खरा तुर तुरा वस्तूंशी तुर तुरा वस्तूंशी तुर तुरा वस्तूंशी तुरा वस्तूंशी तुरा वस्तूंशी
तुरा वस्तूंसी वस्तूंसी तुरा वस्तूंसी वैभवा समान करा वैभवा समान करा वैभवा समान करा वैभवा समान करा मोक्ष ऐसी साक्ष बहुतांसी वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी भस्मदंड न लगे काठी तीर्था आटी भ्रमण वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी तुका म्हणे आडकाठी नाही भेटी देवाची वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुसी विठाला मुखिना महती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची वैष्णवांचा माल खरा तुर तुरा वस्तुशी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी शेवे करता उच्चारलेला अभंग महान भगवत भक्त संत सम्राट वैराग्य मूर्ती विश्वसंत तुकोबारा यांचा हा 4 चरणाचा अभंग शेवे करता उच्चारलेला या अभंगामध्ये विश्वसंत तुकोबाराय यावत विश्वामध्ये नरदेहाला आलेल्या जीवांना मोक्ष प्राप्ती करता एक पवित्र आणि प्रभावी साधन सांगतायत ते भगवंताचं नाम आहे विठाला 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 पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका जयांचे किलिया स्मरण होय सकळ विद्यांजाधिकरण तीचे बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता मस्तक हे पायावरी या वारकरी संताच्या काय माझी वाणी मानेल संतांशी रंज उचतासी आपुलिया विढाला विढाला शिवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार तो म्हणजे असा आजची ही कीर्तन सेवा काय निमित्ताने आहे आपणा सर्वांना ज्ञात आहे तरी सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की ज्यांचं प्रथम पुण्यस्मरण म्हणून आपण त्रयदिनी हा कीर्तन महोत्सव ठेवलेला आहे ज्यांचं पुण्यस्मरण करतोय ते वैकुंठवासी गणपतराव नामदेव शिनारे अर्थात बाबांना जाऊन आपल्यातून 1 वर्ष पूर्ण झालं म्हणून प्रथम श्राद्धाच्या प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने हा सुरू झालेला हा कीर्तन महोत्सव 3 दिवसाचा आहे या कार्यक्रमाकरता उपस्थित ग्रामस्थ सर्व भजनी मंडळी ग्रामस्थ आप्तेष्ट नातेवाईक त्याचप्रमाणे इथे उपस्थित महाराज मंडळी आमच्या अण्णा महाराज आहेत गागरे महाराज इथे उपस्थित आहेत प्रभाकर नाना आमच्याबरोबर मशे नाना
तेही आलेले आहेत, कैलास सेठ आहेत, त्याचप्रमाणे आंबळेकर भाऊसाहेब, अर्थात ओतूरवरून ही मंडळी आली, कानडगाव राहुरी असेल, आमचे शुभम महाराज आहेत तिथं, नवनाथ महाराज, दत्ता महाराज, माऊली महाराज आदी करून सर्व आपले ग्रामस्थच आहेत, ग्रामस्थ भजनी मंडळी, सोपान महाराज आदी करून आपली सर्व भजनी मंडळी सर्वांच्या उपस्थितीत संपन्न होत असलेला हा त्रयदिनी कीर्तन महोत्सवे, ज्यांच्यामुळं हा कीर्तनाचा योग ते परमार्थप्रेमी, ज्यांची वर्षभरामध्ये अनेक ठिकाणी जुन्नर भागामध्ये पारनेर तालुक्यामध्ये मागं पुढं कीर्तन असतात, आमचे परमार्थप्रेमी मनोहर महाराज, त्यांचेच बाबा हे चुलते आहेत आणि त्याच शिनारी परिवाराने आपल्या पितृऋणातून उतराई होण्याकरता हे कर्म करतात. मग 3 दिवस केलेलं भजन असेल, भगवंताचं घडलेलं नामचिंतन असेल, ज्ञानेश्वरी भागवताचं तुकोबराईच्या गाथ्याचं चिंतन असेल, त्यानिमित्ताने केलेलं अन्नदान असेल, अर्थात हे पितृऋणातून उतराई होण्याकरता हे कर्म करायचे. कर्म करायचे त्यांच्या प्रित्यर्थ, कर्म मागील मंडळीने करायचे, कर्म मागील मंडळीने करायचं, पण केलेल्या कर्माचं पुण्य पितरांना प्राप्त व्हावं याच पवित्र हेतूने हे कर्म चालू आहे. आणि बघा, ज्यांच्या कुळामध्ये एक नामधारक जन्माला आला तर तो 21 कुळांचा उद्धार करतो, हा शास्त्र सिद्धांत आहे, पुराण सांगतंय. एक नामधारक, एक वारकरी, एक वैष्णव कुळामध्ये जन्माला आला तर 21 कुळांचा काय होतो? उद्धार होतो. याच्या उलट सांगतो, एखादा नास्तिक, अधम, दुर्जन, खळ असा जर कुळामध्ये जन्माला आला तो 21 कुळांना घालू शकतो. कुठं? हा, पाताळात नाही, नरकात. नास्तिक कुळामध्ये एखादा जन्माला आला तर 21 कुळ नरकात घालू शकतो. याच्या उलट एक नामधारक, एक वैष्णव, एक वारकरी, एक भजनी, आणि इथं तर महाराज कथाकार आहेत, भागवत कथा कीर्तनकार आहेत सुंदर, की निश्चित याचा अर्थ आहे की ज्या कुळामध्ये नामधारक वैष्णव जन्माला येतो, पवित्रते कुळ पावन तो, जेथे हरीचे दास जन्म घेती, अर्थात निश्चितच त्या कुळामध्ये एक वैष्णव, वारकरी, भागवतकार आहेत. म्हणजे बाबा निश्चित मुक्त आहे, त्याच्या शंका नाही. पण मुक्त होण्याकरता काय साधना करावी संप्रदायामध्ये? अनेक मोक्ष प्राप्तीकरता, मुक्त होण्याकरता, जन्म मरणाची रहाटी संपवण्याकरता अनेक वेगवेगळे मार्ग संप्रदायामध्ये, संत वाङ्मयामध्ये, शास्त्रामध्ये, पुराणामध्ये, वेदामध्ये वेगवेगळे मार्ग प्रतिपादन केलेले आहेत. त्याला इतकाच विचार करायचा आहे, ज्यांचं पुण्यस्मरण आपण करतोय, निश्चितच ज्यांनी स्वतःच्या जीवनामध्ये पुण्यकर्म केलं असेल की जे गेल्यानंतर सुद्धा आपल्याकडून पुण्यकर्मच करून घेतात. आलं लक्षात? जावं लागतं हा मृत्यूलोकातला नेम आहे, दंडक आहे. ज्यांनी आपल्या जीवनामध्ये स्वतःच्या वाटेला आलेलं कर्म बिंजू करत, सतसत वियोगबुद्धीने जीवन जगत, कुटुंबाला दिलेली योग्य दिशा, कुटुंबाकरता घेतलेलं श्रम, कुटुंबावर केलेले संस्कार आणि स्वतःच्या वाटेला आलेलं कर्म करत सतसत वियोगबुद्धीने जीवन जगत 1 वर्षापूर्वी त्यांनी यहलोक सोडला. जावं लागतं हा मृत्यूलोकातला नेमे दंडके कोणी असो. बाबांना जाऊन 1 वर्ष झालंय म्हणजे आपणही 1 दिवस त्याच रस्त्याने मागच्या कड्यांची इच्छा नाही काय? होय नाही, काहीच म्हणत नाही. आपण सुद्धा 1 दिवस जाणार आहे, जायचंय प्रत्येकाला. सृष्टी उत्पत्तीमध्ये जे निर्माण होतं त्याचा नाश होतो आणि ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतं. हे माझं मत नाही, ज्ञानोबा म्हणतात, उपजे ते नासे, नसले ते पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. उपस्थ त्याचा नाश होतो, ज्याचा नाश होतो ते पुन्हा निर्माण होतो. जन्माला आला म्हणजे मृत्यू आटळे, खाटेवर आलं की ताटेवर जावं लागतं, कोणी असो. म्हणून या भूमीला नाव आहे मृत्यूलोक म्हणतात. याला कोणता लोक म्हणतात?
काय याला मृत्यूलोक म्हणतात? इथे आलेल्या प्रत्येकाला मृत्यू असतो च शंका येथ नाही उरो आले अवतार इरते पामर अवतार. अवतारिक पुरुषांना सुद्धा कार्य संपल्यानंतर राहता आलं नाही. याचा अर्थ प्रत्येकाला जावं लागतं ना. आतापर्यंत जे जे आले ते कोणी थांबले नाही. 9 भी मर गए, 10 भी मर गए सहस्राठ्यांशी. पीर मरे, पैगंबर मरे, मर गए जिंदा जोगी जपी तपी संन्यासी, मर गए हकीम रोगी. हे सगळे गेले बुवासाहेब, सगळे जाणारे. तसं आपण सुद्धा एक दिवस जाणार आहेत. जायचं हे प्रत्येकाला ज्ञात आहे. जावं लागतंच, जावाच लागणार. पण जायचं हे प्रत्येकाला ज्ञात आहे. पण प्रत्येकाचा समज आहे कोणता? आपल्याला अजून जायला बराच दिल्ली तो बहुत दूर आहे असा एक समज आहे प्रत्येकाचा. पण वार 7च आहेत पोराव. किती वार आहेत? 8 तर काही वार नाही ना. 7 वारापैकी आपण सुद्धा एका कोण्यातरी वारी निश्चित जाणार आहेत. पण कधी जायचंय? महाराज म्हटले स्मरण ते त्याचे, त्यासी नाही स्मरण ते त्याचे, त्यासी नाही स्मरण ते त्याचे, त्यासी नाही स्मरण ते त्याचे. स्मरण ते त्याचे त्यासी नाही. त्याचं स्मरण कशा कशाचं स्मरण नाही. ऐका, आपण आलोय कुठून याचंही ज्याला स्मरण नाही. या मृत्यू लोकामध्ये आल्यानंतर आपल्याला काय करायचंय याचंही ज्याला स्मरण नाही. आपल्याला जायचंय कुठे याचंही ज्याला स्मरण नाही. आणि त्या शुद्ध ब्रह्मचैतन्याचा आणि आपला काही अनन्य संबंध आहे याचंही ज्याला स्मरण राहिलं नाही. अशाच जीवाला मायबाप संतांनी शास्त्राने मार्गदर्शन उपदेश योग्य दिशा देण्याचा प्रयत्न केला. अशाच जीवाला मायबाप संतांनी वेगवेगळ्या मार्गाने उपदेश केला, मार्गदर्शन केलं, संकेत केला. अर्थात एक दिशा दाखवली. कशा करता? मोक्ष प्राप्ती करता, मुक्त होण्याकरता, जन्म मरणाची राहटी संपवण्या करता, मोक्ष प्राप्ती करता. इथं महाराजांनी तुमच्या माझ्या करता जो मार्ग सांगितला तो सोपा मार्ग आहे. भगवंताचं नाम आहे. साधना सोपी सांगितली पण फल मात्र त्याचं श्रेष्ठ सांगितलं. कधी कधी परमार्थामध्ये कठीण क्लिष्ट साधना असते आणि नंतर त्याचं श्रेष्ठ फल असतं. पण इथं साधना सोपी आहे पण फल मात्र श्रेष्ठ आहे. कसं? कधी एकदम सोपं सांगू. कमी कष्टात जास्त फायदा, जास्त नफा. कमी कष्टात म्हणजे साधना सोपी सांगितली महाराजांनी पण फल मात्र त्याचं श्रेष्ठ सांगितलं. सोपी का म्हटलं मी? त्याचं कारण आहे. नामसाधना अशी एक साधना आहे. तो श्रीमंत असो, गरीब असो, स्त्री असो, सुशिक्षित असो, वृद्ध असो, तरुण असो, प्रत्येकाला ही साधना करता येते. इतर साधना सर्वांनाच करता येतील असं सोपं आहे. साधन सोपं आहे पण फल श्रेष्ठ आहे. सोपं म्हणण्याची तशी 2-3 कारणं आहेत. काय? नामसाधना सोपी म्हणजे या साधनेला वर्णाश्रम धर्माचा भेद नाही म्हणून साधना सोपी एक.
या साधनेला काळ वेळाचं बंधन नाही म्हणून साधना सोपी 2, आणि या साधनेला विधी निषेध नाही म्हणून साधना सोपी 3. विठाला इतर काही परमार्थामध्ये साधना करण्याकरता पूर्वीच्या कालामध्ये वर्णाश्रम धर्माचा भेद होता. बघा, पूर्वीच्या कालामध्ये जर वेद अध्ययन करायचा असेल तर तो सर्वांना अधिकार होता का हो? पूर्वी मागच्या युगाचा जरा विचार करा. वेद अध्ययन करायचा असेल तो तो सर्वांना अधिकार पूर्वी नव्हता. मग तो अधिकार होता पण कोणाला? हा भेता काय? उच्च वर्णीयांना म्हणजे फक्त ब्राह्मणालाच वेद अध्ययन करण्याचा अधिकार होता. आणि तुमच्या माझ्यासारख्याने एखाद्या आश्रमामध्ये जर चोरून गुपचूप जर अध्ययन केलं तर त्याला दंड काय होता? त्याच्या कानामध्ये शिस ठसल्या जायचं, जेणेकरून पुन्हा काहीच ऐकायचं. असा एक पूर्वी दंडक होता. मला इतकंच सांगायचंय, इतर काही साधनं करण्याकरता तिथं वर्णाश्रम धर्माचा भेद आहे. पण हेच एक कलियुगामध्ये सर्वश्रेष्ठ साधने भगवंताचं नाम, तिथं वर्णाश्रम धर्माचा भेद नाही. सकळासी येथे आहे अधिकार, सकळासी येथे आहे अधिकार. कलियुगी उद्धार हरीच्या नामे. किंवा यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार नलगे चिंता. हा म्हणजे वर्णाश्रम धर्माचा भेद. त्याच्यापेक्षा पुढे एक प्रमाण सांगतो. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र किती झाले? तुम्ही इथंच येत ना पण? हा मग ठीक आहे. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळा ही अधिकार. बाळी नारी नर आधी करून वेश्याही एवढ्यांना अधिकार आहे. विठाला म्हणजे या साधनेपासून कोणाला वंचित कोणाला उपेक्षित ठेवलेलं म्हणजे सर्वांना हे साधन करण्याचा अधिकार आहे. म्हणजे वर्णाश्रम धर्माचा भेद नाही. म्हणून मी म्हटलं ही साधना कशी आहे? साधना कशी आहे? सोपी आहे. दुसरं कारण सांगतो. इतर काही परमार्थामध्ये साधन करण्याकरता त्याला काळाचं वेळाचं बंधन. आता आपण वारकरी माणसं आहेत. वारकरी म्हटलं की तो सकाळी करतोच स्नान केल्यावर. काय स्नान केल्यावर काय करतो वारकरी? हा मग पूजा तुम्ही म्हणा ना तेवढं तरी, म्हणजे करीत असले तर. आता पूजा आपण सकाळी करतो आणि सकाळी शुचिर्भूत होऊनच ती केली पाहिजे. पण एखाद्या दिवशी काही कामाची घाई, वेळच नाही, स्नान केलं पण वेळ कमी असल्यामुळं चहा घेतला निघून गेलं. दुपारी आलं 2 वाजता. म्हटलं घेऊ आता करू. काय पूजा जमती काय दुपारा 2 वाजता? बर ठीक आहे. ती सकाळीच केली. पण रोजचा जो नेहमी पूजा केल्यानंतर काही 100 200 500 वेळा काही नामजप करण्याचा तुमचा नेम आहे. पूजा झाल्यानंतर 1000 500 100 200 वेळा तुम्ही नामजप करता कुठल्याही नामाचा. पण कामाची घाई असल्यामुळं फक्त पूजाच केली आणि नामजप राहून गेला. वेळे अभावी गेलं ते कामानिमित्त. दुपारी 2 वाजता आल्यानंतर लक्षात राहिलं की आजचा आपला नेम हा. पुन्हा आल्यानंतर हातपाय तोंड धुतलं, बसला आपला देवघरामध्ये जाऊन, माळ घेतली आणि जप चालू झाला. राहिलेला नित्यनेम चालतो की नाही? चालतो की नाही? कशावरून? काळवेळ नाम उच्चारित नाही. काळवेळ नाम उच्चारित नाही. काळवेळ नाम उच्चारित नाही. काळवेळ नाम उच्चारित नाही. उच्चारित नाही. काळवेळ नाम उच्चारित नाही. काळवेळ नाम उच्चारित नाही.
नाही हा काळ वेळ नाम उच्चारिता म्हणजे नामसाधनेला काळाचं वेळाचं बंधन नाही. म्हणून मी म्हटलं साधना कशी सोपी आहे. सोपं म्हणण्याचं तिसरं कारण आहे या साधनेला विधी निषेध नाही. कसं इतर काही परमार्थामध्ये कर्म करण्याकरता त्याला विधी निषेध सांगितला. चला लक्षात येण्याकरता पहिलंच उदाहरण सांगतो तुम्हाला म्हणजे पटकन लक्षात येईल. सकाळी उठल्यानंतर आपण सुचिरभूत होऊन करतो काय पूजा बरोबर नामजप करतो. पण सकाळी झोपेतून उठले तसेच कॉटवर बसलेले तिथंच माळ घेतली आणि तिथंच चालू झालं काय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. तिथंच कॉटवर बसून झोपेतून उठले आणि लगेच जप चालू झाला. चालतो की नाही. आंघोळ केलेली तोंड धुतलेलं चालतं का चालतं. कशावरून प्रमाण पाहिजे ना. मोघम नाही चालणार मोघम नाही चालणार. महाराज म्हणतात न लगे आंघोळी तोंड धुवावे. आंघोळही केलेली नाही तोंडही धुतलेलं नाही तुम्ही तशाही अवस्थेमध्ये भगवंताचं नामचिंतन करू शकता. याचा अर्थ त्याला विधी निषेध. म्हणून मी म्हटलं सोपं आहे ते. आलं का लक्षात. विधी निषेध नाही काळ वेळाचं बंधन नाही वर्णाश्रम धर्माचा भेद नाही. म्हणून म्हटलं मी साधना सोपी आहे पण फल मात्र त्याचं श्रेष्ठ आहे. मुखी नाम हाती मोक्ष. मग बघा साधना सोपी फल श्रेष्ठ आहे. साधना भगवंताचं नाम आहे आणि फल काय मोक्ष प्राप्ती मुक्ती. जीव मुक्त होतो या साधनाने. पण एक लक्षात ठेवा हे सोपं साधन आहे फल श्रेष्ठ आहे. पण परमार्थातली एक गोष्ट अशी आहे एक तर माणसं परमार्थात येतानीच कमी येतात. जेवढी गावात माणसं असतात तेवढे परमार्थात असतात असं काही नाही. कुठेही जा तुम्ही वाडी वस्ती जेवढी गावात माणसं असतात तेवढी परमार्थात असतात असं. जे परमार्थात येतात ते सगळेच माळकरी होतात असं नाही. जे माळकरी होतात त्या सगळ्यांची टिकते असंही. ज्यांची टिकते ते तीव्र जिज्ञासू असतात असं नाही. आणि जे तीव्र जिज्ञासू आहेत जे मोक्ष प्राप्ती करता प्रयत्न करतात म्हणजे त्या साधनेवर आरूढ झालेले आहेत पण तो सुद्धा मोक्ष प्राप्ती करता म्हणजे शेवटपर्यंत टिकेल असं नाही. इतकं कठीण आहे मोक्ष प्राप्तीपर्यंत जाणं. का तो हजारात 10,000 एखादा विरळ आहे तीव्र जिज्ञासू आहे मोक्ष प्राप्ती करता प्रयत्न करतोय त्या मार्गावर मार्गक्रमण झालेला आहे. पण माऊली महावैष्णव ज्ञानोबराय म्हणतात तो शेवटपर्यंत टिकेल असं सांगता येत. का बरं ज्ञानोबराय म्हटले काम आणि क्रोध या दोन्हीचा जर त्याच्याशी संबंध आला तर तो त्या मार्गापासून पदच्युत होतो आणि पुन्हा येऊन संसारातच बुडी घेतो. मोक्ष मार्गाकडे जयाचा मुखाण पडे तो न निघेचे ऐसे म्हणून पुढे संसारी हण ज्ञानोबराय म्हणतात. म्हणजे तो शेवटपर्यंत टिकेल असं नाही. एवढं जरी कठीण असेल पण माझ्या तुकोबरायने एकदम सोप्या साधनाने तीच प्राप्ती सांगितली. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांशी. बघा नामधारक हा मुक्त होतोच त्याला मोक्ष मिळतोच याच्यात कुठल्याच प्रकारची शंका नाही. कारण संत वाङ्मय हे स्वानुभवाचं वाङ्मय आहे. अनुभवी आले अंगा किंवा तुका म्हणे चाकुनी सांगे माझा अनुभव आहे बरोबर. स्वानुभवाचं वाङ्मय की नामधारकाला मुक्ती मोक्ष प्राप्त होतो. नामधारक मुक्त होतो त्याच्या जन्ममरणाची निवृत्ती होतेच याच्यात कसल्याही प्रकारची शंका नाही. तो तुकोबरायचा तर स्वानुभव होता पण तरी सुद्धा महाराज म्हटले मी एकटा म्हणतोय असं नाही. मग ऐसी साक्ष बहुतांची अशी अनेकांची काय साक्ष आहे. बघा तुमचा व्यवहार असा आहे वादी प्रतिवादी दोन्ही जातात कुठं वारील नाही.
कोर्टात जातात. आता हे पाठ आहे तुमच्या. चला, वादी प्रतिवादी दोन्ही गेले कोर्टात. वर्ष 2 वर्ष चालली त्यांची. काय हा दोघाचे 2 वकील केस पुराव्याला लागली. पण आता शेवटचा ज्या वेळेला फायनल आहे त्यावेळेला दोघालाही न्यावा लागतो. एक काय साक्षीदार न्यावा लागतो. मग साक्षीदाराची साक्ष कशी होते त्याच्यावर सुद्धा काही न्यायदेवता अवलंबून. बरोबर. तुमचा सामान्य व्यवहार सिद्ध होण्याकरता गरज आहे कशाची? साक्षीदाराची. इथं तर साधना सांगितलाय महाराज, ते तुमच्या जन्म मरणाच्या निवृत्तीची साधना सांगतायत. महाराजांचा तो स्वानुभव आहे की महाराज म्हणतात नामधारकाला मोक्ष प्राप्त होतोच. पण महाराज म्हटले मी एकटा म्हणतोय असं. ऐसी साक्ष बहुतांची, अशी अनेकांची साक्ष की नामधारकाला मोक्ष प्राप्त, मुक्ती प्राप्त होते. आता इथं महाराजांना जी साक्ष सांगायची, ऐसी साक्ष बहुतांची, मग कोणाची साक्ष ते ज्ञानोबरायचे एक प्रमाण सांगते. भुक्ती आणि मुक्ती नामा वासी प्रत्यक्ष. भुक्ती आणि मुक्ती नामा वासी प्रत्यक्ष. भुक्ती आणि मुक्ती नामा वासी प्रत्यक्ष. भुक्ती आणि मुक्ती नामा बहुतांची. कोणाची? भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. पुरावा कोणाचा? 4 वेद साही शास्त्र देताती साक्ष. 4 वेद साही शास्त्र देताती साक्ष. भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. 4 वेद साही शास्त्र देताती साक्ष. ऐसे साक्ष बहुतांची ऐसी साक्ष. बहुतांची. 4 वेद साही शास्त्र देताती भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष. ऐसी साक्ष बहुतांची कैसी मुखी नाम. हाती मोक्ष अभंगाच्या प्रथम चरणाचा एकदम सरळ अर्थ तुमच्या समोर ठेवलेला आहे. पण आपण सर्व सुज्ञ जाणती मंडळी आहात, थोरा मोठ्याचं श्रवण करणारी मंडळी आहात. ज्याची ज्ञानेश्वरी गाथा भागवत चिंतनाते किंवा थोरा मोठ्याचं श्रवण करतात त्यांना शंका येऊ तेवढं तर म्हणा, येऊ नाही तर नाही, शंका येऊ शकते. कसं की महाराज आतापर्यंत आम्ही थोरा मोठ्याचं श्रवण केलं,
मोक्ष प्राप्ती करता तर प्रत्येकाने वेगवेगळा स्वतंत्र मार्ग सांगितला आणि तुम्ही तर मोक्ष प्राप्ती करता एकदम स्मरण करा, मोक्ष प्राप्त होईल. कारण मोक्ष प्राप्ती करता आपापलं स्वतंत्र वेगवेगळं मत प्रत्येकाने मांडलेलं आहे, एक मत नाही बघा. आणि मग ती शंका निर्माण होऊ शकते. ज्याने अनेक ग्रंथाचं अध्ययन अध्यापन केलं त्याला शंका निर्माण होऊ शकते, नेमकं या मार्गाने मोक्ष का या मार्गाने, कुणी कर्माने, कुणी योगाने, कुणी ज्ञानाने. प्रत्येकाने आपापलं वेगवेगळं मत सांगितलं, पण महाराजांनी ते एकदम सगळ्यापेक्षा सोपं सांगितलं, मुखी नाम हाती मोक्ष. अशी शंका येऊ शकते. कसं, मार्ग अनेक आहेत ना, एक मार्ग नाही. कल्पना करा, एकाला पंढरपूरला जायचंय कुठं, किंवा आळंदीला जायचंय. ते सकाळी उठलं, स्नान वगैरे केलं, बॅग भरली आणि आलं चौकात इथं आणि विचारलं कसं गेलं पाहिजे, आळंदीला कसं गेलं पाहिजे. मग त्याला मार्ग सांगणारे अनेक भेटतात ना, सगळे एकच सांगत नाही. एकाने सांगितलं एक कर, इथून डायरेक्ट गोवाच ना, गोवा, तिथून राहुरी, नगर, शिरूर, शेखरापूर, आळंदी. दुसरा म्हटला त्यांचं ऐकू नको, इकून संगमनेर, आळेफाटा. दुसरा म्हटला त्यांचं ऐकू नको, मी मधला मार्ग सांगतो तुला अजून. असाच निघ इकून सांडवा, मांडवा, टाकळे, ढोकेश्वरी, असा जास्त. मला इतकंच सांगायचं आहे, जायचं त्याला कुठे. मार्ग किती जणांनी सांगितले, जसे सांगणारे 4-2 भेटतात तसंच परमार्थात आहे. ज्याने अनेक ग्रंथाचं अध्ययन अध्यापन केलं, थोरा मोठ्याकडे ऐकल्यानंतर प्रश्न निर्माण होतो, नेमका ज्ञानाने, कर्माने, योगाने का महाराज एकदम सोपं सांगतात नामाने. अशी शंका येऊ शकते. तुम्हाला आली का नाही मला सांगता येत नाही, पण ही शंका पूर्वी उद्धवाला निर्माण झाली होती. कुणाला? उद्धवाला. का निर्माण झाली? कारण भागवत ग्रंथ हा भक्तिप्रधान ग्रंथ आहे आणि भागवताचा उपदेश भगवान उद्धवाला करत असताना उद्धवाला ही शंका निर्माण झाली होती. का? की मोक्ष प्राप्ती करता जे प्रत्येकाने आपापलं वेगवेगळं मत आहे, ते स्वतंत्र मत सांगितलेलं आहे. बघा, प्रत्येकाचं मत सांगतो. मीमांसकाराचे मत येत, काम्य निषिद्ध रहित, कर्मचे साधन मानित, मोक्षेने प्राप्त म्हणताती, सांख्य योग्याची वंदिती, सत्य क्षमदमादी संपत्ती, हेची साधन मोक्षाप्रती नेम निश्चिती तीही केला. एकाचा मत विभाग, शिखा सूत्र मात्र त्याग, त्याचे नाव मोक्ष मार्ग परमश्लाद्य मानिती, किंवा ज्ञानदेव तू कैवल्य, किंवा ज्ञानेविन मोक्ष नाही हा सिद्धांत, वेद बोले हात उभारुनी. म्हणजे प्रत्येकाने आपापलं स्वतंत्र मत सांगितलंय. आणि भागवताचा उपदेश भगवान उद्धवाला करत असताना भगवान म्हणतात, उद्धवा तुला मोक्ष हवाय? हो, मोक्ष हवाय. मग भगवान म्हणतात, उद्धवा तू माझी भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल, तुला मोक्ष मिळेल, तू माझी भक्ती कर, असा भगवान उपदेश करत असताना उद्धवाने भगवंताला प्रश्न केला. कारण त्याला शंका निर्माण झाली उद्धवाला. का? की भगवान तुम्ही काय मला सोपं सांगता, भक्ती कर मुक्ती मिळेल. मग भगवान, आतापर्यंत मी तुमचं एकट्याच ऐकतोय असं, मी आतापर्यंत अनेक बुवा काय म्हणतात, मी आतापर्यंत लय बुवा काय केले, वाट लावले असं म्हणतात काही काही. म्हणजे मी आतापर्यंत अनेकाचं ऐकलं असं म्हणतात काही काही. तसं उद्धवाने सांगितलं, भगवान मी आतापर्यंत अनेकाची मतं श्रवण केलेली आहेत, तुम्ही काय मला सोपं सांगता, भक्ती कर मुक्ती मिळेल, असा उद्धवाने प्रश्न केला. कोणाला? भगवंताला. त्याचं वर्णन नाथ बाबा करतात. उद्धव म्हणेगा श्रीपती, मोक्ष मार्गी साधने किती, वेदवादियांची उपपत्ती, बहुत सांगती साधने. तुम्ही काय मला सोपं सांगता, भक्ती कर मुक्ती मिळेल, असा उद्धवाने प्रश्न केला. कोणाला? भगवंताला. पण ज्यांना प्रश्न केला ते काय आपल्यासारखे हबप
नाही, ते योगेश्वर भगवान आहेत. मग भगवान म्हणतात उद्धवा ऐक, तुला जी शंका आहे की मोक्ष प्राप्ती करता प्रत्येकाचं भिन्न भिन्न मत आहे, आणि मी तर सोपी भक्ती सांगतोय म्हणून तो म्हणतो मी अनेकाची मतं श्रवण केली, पण ऐका भगवान काय बोलतात. भगवान म्हणतात उद्धवा, तू आतापर्यंत ज्यांची ज्यांची मतं श्रवण केली, तू ऐकलेली मतं कशी आहेत सांगू आता. ऐक, ती ऐकलेली मतं अशी ती अवधीत समान की एक गौण एक प्रधान. देवे सांगितले आपण भक्तिसी कारण मुक्तीसी, अनेका साधना नापेक्षिती, सर्व संगात निरशिती, मोक्ष मार्गी मुख्य भक्ती, जेने स्वरूप प्राप्ती तात्काळ. त्याही पेक्षा भगवान पुढे जाऊन बोलले, माझ्या स्वरूपी ठेवनिया मन, फला शेविन माझे भजन, हेचे मोक्षाचे मुख्य साधन. देवे आपण बोलिले विठाला. भगवान म्हटले तू बाकीच्याचा विचार करू नको, भक्तीशी कारण मुक्तीशी, तू भक्ती कर, तुला मुक्ती मिळेल, तू माझ्या स्वरूपाला येऊन प्राप्त होशील. म्हणजे ही शंका पूर्वी उद्धवाला निर्माण झाली. त्या शंकेचं समाधान कुणी केलंय? प्रत्यक्ष भगवंताने. तुम्हाला हो नाही तर नाही हो शंका, पण ही उद्धवाला पूर्वी निर्माण झाली होती, आणि त्या शंकेचं समाधान भगवान करतात. तसं महाराज तुम्ही सांगता मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांशी, पण आता तुम्ही सांगत होते मुखी नाम हाती मोक्ष, आणि आता पुन्हा भक्ती घातली का मध्ये? नाही, नामस्मरण करणं हीच भक्ती. कारण वारकरी संप्रदायाला अभिप्रेत असलेली भक्ती किती प्रकारची? नवविधा भक्ती ना, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदम, ही नवविधा भक्ती. त्या नवविधा भक्तीपैकी कुठली केली तरी ती भक्ती. त्यापैकी इथं भक्तीने मोक्ष सांगितला, मुक्ती सांगितली, अर्थात नामस्मरण ही एक भक्ती. आलं लक्षात? म्हणजे नामधारकाला अर्थात भक्ती ज्याच्या जीवनात आहे, नामस्मरण करणं ही भक्ती आहे, आणि भक्तीने निश्चित मोक्ष अर्थात मुक्ती प्राप्त होते. म्हणून तुकोबाराई छाती ठोकपणाने सांगतात मुखी नाम, म्हणजे भगवंताचंही मत आहे भक्तीने मुक्ती आहे, मोक्ष आहे. म्हणून तुकोबाराई म्हणतात मुखी नाम हाती मोक्ष. बरं ठीक आहे तुकोबाराय, तुम्ही नामधारकाला मोक्ष प्राप्ती सांगता, मुक्ती सांगता, पण शंका आहे महाराज. काय? मोक्ष किती आहेत? मुक्ती किती आहेत? 4 मुक्ती. म्हणजे मोक्ष मुक्ती एकच. किती आहेत? समीपता, सलोकता, स्वरूपता आणि सायुज्यता. किती प्रकारचे मोक्ष आहेत? 4. पण इथं नामधारकाला कोणता मोक्ष प्राप्त होतो असा महाराजांनी नाम निर्देश केलेला नाही. महाराज एवढंच म्हटले मुखी नाम हाती मोक्ष, ऐसी साक्ष बहुतांशी. बरं ठीक आहे, नामधारकाला मोक्ष प्राप्त होतो, पण कोणता? समीपता, सलोकता, स्वरूपता की सायुज्यता? असं तर काही तुम्ही नामनिर्देश केला नाही. मग नामधारकाला नेमका मोक्ष कोणता प्राप्त होतो? भगवानही म्हणतात भक्तीने मुक्ती मोक्ष मिळतो, पण कोणता? तर तुकोबारायचं एक दुसरं प्रमाण आहे. तुकोबारायचं मते नामधारकाला एक मुक्ती काय? नामधारकाला 4ही मुक्ती प्राप्त होतात. नामधारकाला किती? विठाला विठाला कमने नामा पास 4 मुक्ती, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले, ऐसे बहुत ग्रंथी बोलिले. आता काही शंका? तुका मने नामापासी किती मुक्ती? 4ही मुक्ती.
तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. पण इथंही महाराज म्हटले मी एकटा म्हणत नाही. ऐसे बहुत ग्रंथी बोलियले, म्हणजे हे एका ग्रंथाचं मत नाही. ऐसे बहुत ग्रंथी बोलिले ऐसी साक्ष. ऐसे बहुत ग्रंथी बोलिले कैसे तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. म्हणजे तुकोबरायचं मते नामधारकाला समीपता सलोकता स्वरूपता आणि सायुज्यता चारी मुक्ती नामधारकाला प्राप्त होतात. कुणाचं मते हे जगद्गुरु तुकोबरायचं मते. तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. चला आपल्या संप्रदायातला काही फडकरी परंपरेचे काही नियम आहेत. पूर्वीचं सांगतोय, आता काय राहिले, आता बरेच नियम म्हणजे कीर्तनकारांनीच गुंडळले. चला, कुठलाही मुद्दा तुम्हाला सिद्ध करायचा असेल तर शेवटचा पुरावा म्हणजे ज्ञानोबरायचा असला पाहिजे. आणि ज्ञानोबरायचा पुरावा सांगितला तर मग पुन्हा कोणाचा सांगायची गरज नाही. कसं, स्टेप बाय स्टेप. तालुक्याचं कोर्ट, जिल्ह्याचं, नंतर काय म्हणतात त्याच्यातला मला काही इतका अभ्यास नाही. तालुक्याचं कोणचं, तालुका कोर्ट. जिल्ह्याचं जिल्हा न्यायालय. त्याच्यानंतर हायकोर्ट. त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल लागल्यावर पुन्हा गरज आहे का पुन्हा गिरवायची. तसं ज्ञानोबरायचा पुरावा म्हणजे सुप्रीम कोर्टाचा पुरावा. पुन्हा काही चिवडीत बसायची गरज, ही असं असेल का आणि ती तसं असेल का, हे दुकान लावायची गरज नाही. म्हणजे ज्ञानोबरायचा पुरावा म्हणजे शेवटचं टोक. पुन्हा काही गरज कुणाचं सांगायची गरज पडत नाही. आता इथं तुकोबरायांनी सांगितलं नामधारकाला मुक्ती मोक्ष किती. तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती. पण ज्ञानोबरायचं बी मत पाहिजे नामधारकाला चारी मुक्ती. मग पुन्हा काही गरज नाही. मग आता तुकोबरायचं जसं मते तुका म्हणे नामापासी चारी मुक्ती, तसं ज्ञानोबरायचं सुद्धा मते नामधारकाला मुक्ती किती आहे ना. काय नाही नाही, त्याने मुक्ती कसं लागन तिथं. तिथं कोणाच्या पाठी, कापूस असणाराच्या पाठीत. देवाची द्वारीन कुबाक्षानं भरीन त्याने मुक्ती. त्याच्यात नामाचं कुठं काय. बरं, आपण प्रस्तावना चालू झाली नामाबद्दलच बोलतोय ना. तुका म्हणे नामा कशाने मुक्ती सांगितल्या तुकोबरायनी. नामाने मुक्ती येत ना चार. मग ज्ञानोबरायचंय मते नामधारकाला मुक्ती किती. हरिपाठातच प्रमाणे ते नाही ध्यानात यायचं लवकर. भुक्ती मुक्ती चारी हरी त्यांच्या भुक्ती मुक्ती चारी. हो हरिच्या भुक्ती मुक्ती चारी. हरिच्या भुक्ती मुक्ती चारी. नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण
नारायण हरी नारायण हरी नारायण हरी नारायण विको नको काय करायचं विकोचं आपल्याला कीर्तन आहे ना हे चला प्लेन आवाज फक्त रिटर्न द्यायचा ते हे वाढवून ते वाढवते त्या भानगडीत मी पडत नाही हा ते असं दे ते तसं दे आमक काही निम कीर्तन त्याच्यात घालीत आहे आता आम्ही लोमकाळ त्या मायकाव कीर्तन करणारी गडी आहे आता आलं हे 10-5 वर्षात आणि अजूनही बी जर महिनावारीला वेळ आली सांगितलं तर जावं लागतं कीर्तनला तिथं तर ही काहीच नाही ना वाळवंटात जिंदाबाद कीर्तन करायलाच माईक नाही तर तुमचं काय दुकान लागलं हो हे वाढान ते वाढान हे असं काही नसतं एकदा नांगूर लावला कडापुतूर न्यायचा वर निघून द्यायचा नाही असं असतं ते विठाला विठाला काय चालला होता आपला विषय नारायण हरी नारायण हरी हे चालतं ना ज्याच्या अखंड घरी काय नारायण हरी हे चालतं ज्याच्या अखंड घरी त्याच्या घरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या म्हणजे ज्यांच्या घरात परमार्थाची नामसाधना चालते त्यांच्या घरी भुक्ती मुक्ती चारी घरी त्यांच्या म्हणजे ज्ञानोबरायचं मत की नामधारकाला मुक्ती किती चारी मुक्ती आता काही शंका हा मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची ठीक आहे महाराज तुम्ही सांगता प्रमाण ओवे आहेत नाही म्हणता येत ना करायचं येत ठीक आहे महाराज नामधारकाला चारी मुक्ती चारी मोक्ष प्राप्त होतात हे तुमचं मत आहे महाराज हे प्रमाण ओव्या सांगितल्या पण आतापर्यंत हे साधन करून कोणतं नामस्मरण हे साधन करून आतापर्यंत काही 100, 200, 1000, 500 लोकांचा पूर्वी झालेला आहे का काय उद्धार तुकोबराय म्हटले वेड्या 100, 200, 1000, 500 नाही संख्या नाही माझ्याकडं तुकोबरायचं प्रमाण बघा काय सांगतंय नामेची तारिले कोट्यान ही कोटी नामेची वैकुंठी बैसविले तुकोबराय म्हटले 100, 200, 1000, 500 काही या साधनाने आतापर्यंत कोट्यावधींचा उद्धार झाला नामेची तारिले कोट्यान ही कोटी नामेची वैकुंठी बैसविले म्हणजे तुकोबरायने संख्या नाही सांगितली आतापर्यंत या साधनाने कोट्यावधींचा उद्धार झाला मत आहे कोणाचं जगद्गुरु ज्ञानोबरायला जर विचारलं ज्ञानोबरायने तर पहिली यादी दिली नाम प्रल्हाद उच्चारी प्रल्हाद उच्चारी तया सोडवी नरहारी तया सोडवी नरहारी उचलून घेतला कडेवर हे उचलून घेतला कडेवर भक्ती सुखे निवाला नाम बरवया बरव नाम बरविया बरव भक्ती सुखे निवाला नाम ज्ञानोबरायचा फार मोठा अभंग आहे ह्याच्या सगळ्यांची यादी दिली नामस्मरण करून कोण कोण तरुण गेले कोणाकोणाचा उद्धार झाला नाम प्रल्हाद उच्चारी तिथून सुरुवात केली तया सोडवी नरहरी उचलून घेतला कडेवरी भक्ती सुखे निवाला नाम बरविया बरबंट नाम पवित्रानी चोखट नामस्मरे निळकंठ म्हणजे भगवान शंकर नामस्मरे निळकंठ भक्ती सुखे निवाला पुढे सगळ्यांची यादी दिली जे ध्रुवासी आठविले त्याची उपमन्यू घोकिले त्याची गजेंद्र लाधले हित झाले तयाचे वाटपाडा कुळिकू नामस्मरे तो वाल्मिकू नामे उद्धरिले तीही लोकू आपणा सहित निवाला पुढं आजामेळ वगैरे या सगळ्यांचीच यादी सांगितली पण ज्ञानोबारांनी विचार केला नामस्मरण करून कोण कोण तरुण गेले सगळ्याची यादी करायची म्हटलं तर अभंगही मोठा होत चालला वेळही होत चालला मग काय करावं ज्ञानोबारांनी शेवटचं प्रमाण सांगितलं ऐसे अनंत अपार नामे तारिले चराचर
संख्या नाही सांगितली. काय म्हटले ज्ञानोबराय? ऐसे अनंत अपार नामे तारिले चराचर नाम पवित्राने परिकर रखुमा देवी वराचे. ऐसे अनंत अपार माऊलीचं मते आणि महाराजांचं मते नामेची तारिले कोट्यानही कोटी आणि माऊली म्हणतात ऐसे अनंत अपार नामे तारिले चराचर. म्हणजे ज्ञानोबराय तुकोबरायचं मते आतापर्यंत या साधनाने आतापर्यंत अनेकांचा उद्धार झाला. आतापर्यंत आताही या साधनाने उद्धार होतो आणि पुढे सुद्धा या साधनाने होईल. तरले तरती हा नामधारकाचा आलं लक्षात. म्हणजे आतापर्यंत या साधनाने कोट्यावधींचा उद्धार झाला. म्हणून माझ्या तुकोबरायांनी छाती ठोकपणाने तुम्हाला मला सांगितलं तुम्ही हे साधन करा, तुम्हाला मोक्ष मिळेल. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांसी. पण महाराज तुम्ही जी साधना सांगताय ते भगवंताचं नाम, मग ते आता तुम्ही कलियुगामध्ये मोक्ष प्राप्तीचं साधन सांगताय भगवंताचं नाम, मग ते आता कलियुगापुरतंच आहे तुम्ही जे साधन सांगता का याच्या अगोदर ते साधन होतं? तर ऐका, हे जरी प्रत्येक युगामध्ये भगवत प्राप्तीची साधनं विधी विधानं बदलली तरी सुद्धा नामसाधा हे पूर्वीपासून चालत आली. आता तुम्हाला जे उदाहरण प्रमाण सांगितले होते बघा, ते कलियुगातले नाहीत. नाम प्रल्हाद उच्चारी म्हणजे प्रल्हाद कोण्या युगात आहे? थांबतो मी थोडा वेळ. सत्ययुगामध्ये. कोण्या युगामध्ये? सत्ययुगामध्ये म्हणजे कृतयुगामध्ये. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. म्हणजे पहिल्या युगात कोण? प्रल्हाद. नाम प्रल्हाद उच्चारी. प्रल्हादासारखा त्या युगात नामधारक झाला आणि प्रल्हादाने दुसरं साधनही काही केलं नाही, ते साधन केलं अखंड जन्माला आल्यापासून. ओम नारायण जय नारायण, ओम नारायण जय नारायण. का वेगळं केलं साधन? म्हणजे त्या युगात प्रल्हादासारखा नामधारक झाला, म्हणजे प्रल्हादासारखा निष्ठावंत भक्त नामधारक ठरला. म्हणजे प्रल्हादाने भगवंताचं काय केलं? चला पुढं. राम अवतारामध्ये आलो तर मारुतीरायाने कोणतं साधन केलं? रघुपती राघव राजा राम. स्वर लाव बरं. ते बरोबर कुठाला रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. म्हणजे मारुतीने वेगळं नाही साधन केलं भगवंताचं. किती युग? 2 झाले ना. चला द्वापार युगामध्ये जर आलो तो गोपाळांनी कोणतं साधन केलं? हेच श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव. आणि कलियुगामध्ये आलो तर सगळ्या संतांनी तेच सांगितलं, वेगळं नाही सांगितलं. तुकोबराय म्हटले रामकृष्ण हरी विठ्ठल मंत्र हा जपावा, उघडा मंत्र जाना. राम कृष्ण हरी मना हरिमुखे, हरिमुखे पुण्याचे गणना. हरिमुखी हरपली त्या नाही मागुता जन्म घेणे म्हणजेच मोक्ष प्राप्ती आहे ना. म्हणजे 4 युगामध्ये ही साधना होती. मला इतकं सांगायचंय, कलियुगापुरती नाही. कृत, त्रेता, द्वापार आणि कली म्हणजे 4 युगामध्ये ही साधना होती. ज्या साधनाने महाराज तुम्हाला मला मुक्ती मोक्ष सांगतात ती आज साधना नाही. म्हणजे मागच्याही 3 युगामध्ये साधना होती. निस्ती 4 युगापुरती साधना होती असं नाही. मग दुसरं प्रमाण तुम्हाला सांगितलं होतं. नामस्मरे निळकंठ निज सुखे नेवाला. निळकंठ म्हणजे भगवान
शंकर म्हणजे भगवान शंकर सुद्धा नामस्मरण करीत. नामस्मरे निळकंठ निज सुखे निवाला, म्हणजे पहिले नामधारक भगवान. आता तिथं काही या कोण्या युगातले नाहीत. मग ते कोण्या युगातले? तिथं युग नाही. हा, मग पहिले नामधारक भगवान शंकर आहेत. म्हणजे त्यावेळेला सुद्धा नामसाधना होती. हरी 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 मंत्र हा, हरी 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 मंत्र हा, मन तिजे तया. हरी 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 मंत्र हा कोणाचा मंत्र आहे? म्हणजे पहिले नामधारक. आत्मा जो शिवाचा राम जप, 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 रामकृष्ण वाचा भाव हा जीवाचा, 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 आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप, आत्मा जो शिवाचा राम जप. म्हणजे ही साधना कलियुगापुरती नाही, 4 युगापुरती नाही. मग पहिले नामधारक कोण? रामकृष्ण वाचा भाव हा, आत्मा जो शिवाचा भजन करी महादेव. म्हणजे पहिले नामधारक आहेत कोण? भगवान शंकर. ऐका, आणि आपल्या संप्रदायामधल्या ज्या ज्या परंपरा आहेत सगळ्या तिथूनच चालू झाल्या. कोणापासून? हा, मग बघा, मला पहिले नामधारक आता लक्षात ठेवा कोण? भगवान. पहिले नामधारक कोण आहेत? तर भगवान शंकर. तिथून नामस्मरण साधना ही, बरोबर. पहिले वारी करणारे वारकरी सुद्धा भगवान ज्ञानोबराय म्हटले या मार्गीचा कापाडी महेशू. म्हणजे खांद्यावर पता घेऊन पहिले वारी करणारे वारकरी पहिले कोण? भगवान शंकर. म्हणजे वारीची परंपरा तिथूनच, नामस्मरणाची परंपरा तिथून. चला पुढं. ज्ञानाची परंपरा तिथूनच. आदिनाथ उमा हा बीज प्रगटले मच्छिंद्रा लादले. मग तिथून ती परंपरा चालत चालत एक गुरु एक शिष्य, एक गुरु एक शिष्य, ते ज्ञानोबरायपर्यंत. पण ती परंपरा ज्ञानोबरायांनी थोडीशी थांबवली आणि ते सगळ्या करता खुल्लं केलं. कोणाकरता? मग कोणालाच वंचित ठेवलं नाही, उपेक्षित ठेवलं नाही. का? ज्ञानोबराय विश्वाची माऊली आहे. मग ज्ञानोबरायांनी याच्यातून कोणालाच वंचित उपेक्षित ठेवलं नाही. अमृतानुभवामध्ये उभी अशी आली, उत्तमापासोनी अंत्यजावरी. मोक्ष प्राप्ती करता सगळ्या करता उत्तमापासोनी अंत्यजावरी. कोणालाच उपेक्षित वंचित ठेवलं, ती परंपरा थांबवली. मला पुढची नाही सांगायची, मला इतकं सांगायचंय. ज्ञानाची परंपरा सुद्धा भगवान, वारीची परंपरा तिथूनच, नामस्मरणाची परंपरा तिथूनच. आणि आता आपण वैष्णव परंपरा, वैष्णव मोठा, पण कलियुगात पुरतं आलं ना आता हे. पण त्याच्या पाठीमागं 3 युग गेले. त्याच्याही अगोदर आतापर्यंत, म्हणजे ज्ञानोबरायच्या अगोदर मागच्याही 3 युगात जे जे वैष्णव झाले, त्या सर्व वैष्णवातले शिरोमणी कोण असतील तर भगवान एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एक जलारी वैभव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव, शिरोमणी महादेव. एका जनार्दनी वैष्णव
जनार्दनी वैष्णव शिरोमणी, महादेव शिरोमणी वैष्णव. मग आतापर्यंत ऋषी मुनी योगी अनेक युग गेली, पण सर्व वैष्णवातले शिरोमणी पहिले वैष्णव कोण आहेत? भगवान शंकर. आणि आतापर्यंत ज्या ज्या परंपरा सगळ्या चालत आल्या, मग वारीची असो, नामस्मरणाची असो, ज्ञानाची असो, वैष्णवाची असो, संप्रदायाच्या ज्या ज्या परंपरा असो, या सगळ्या परंपरा कोणापासून? हो तिथूनच ना. आदिनाथापासून परंपरा आली जाण. आदिनाथापासून परंपरा आली. भगवान आदिनाथ शंकरापासून सर्व परंपरा चालत आल्या. मला आता सगळ्या परंपरा पुढे सांगत न्यायची नाही, मला याच्यातल्या दोनच सांगत तुम्हाला इथपर्यंत आणायचंय. म्हणजे पहिले वैष्णव कोण? भगवान पहिले वैष्णव आहेत. आणि पहिले नामधारक सुद्धा ते त्या वैष्णवापासून, म्हणजे भगवान शंकरापासून. ती साधना कोणची? नाम साधना. त्या वैष्णवापासून अनेक पुढं ऋषी मुनी योगी, मग कृत त्रेता द्वापार कलियुगामध्ये सुद्धा आतापर्यंत 2025 पर्यंत ती साधना अखंड प्रवाहित आहे. कोणापासून? भगवान. हा, तिथून ती वैष्णवाची परंपरा इथपर्यंत चालू आहे. कुठपर्यंत? 2025 पर्यंत. आणि नाम साधना सुद्धा तिथून चालत 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 कुठपर्यंत? 2000. म्हणजे तुकोबरायनी तुम्हाला मला मोक्ष प्राप्तीचं साधन सांगितलं. कोणतं? भगवंताचं नाम. पण महाराज म्हटले ही आताच इथून कुठून काढलं, तुमच्या समोर साधन ठेवलेलं नाही. आता इथं अभंगामध्ये भगवंताच्या नामस्मरणाला माल हे विशेषण लावलंय. का? कोणतं विशेषण आहे? इथं नामस्मरणाला शब्द येतो कोणता? माल. पण कोणाचा येतो? वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. तुर तुरा वस्तूची, तुर तुरा वस्तू, वैष्णवांचा माल खरा, वैष्णवांचा माल खरा. भगवंताच्या नामस्मरणाला विशेषण लावलं. कोणतं? माल. पण तो कोणाचा माल आहे? वैष्णवांचा माल आहे. डुप्लिकेट, खोटा नाही. मग तो कसा आहे? खरा माल आहे. वैष्णवांचा माल खरा. आता इथं माल कशाला म्हटलं? भगवंताच्या नामस्मरणाला म्हटलं माल. किंवा दुसरं एक प्रमाण आलं गाथ्यात असं, माल माझा खरा विठ्ठल, माझा खरा विठ्ठल, माझा खरा विठ्ठल. तुका भले माल माझा खरा विठ्ठल, माझा खरा विठ्ठल, माझा खरा विठ्ठल. तुका म्हणे माल माझा खरा विठ्ठल. खराई शब्द आहे, मालही शब्द आहे. वैष्णवांचा माल खरा. तुका म्हणे माल माझा खरा विठ्ठल. आता अभंगात सांगितलेला माल वेगळा, शास्त्रात सांगितलेले माल वेगळे, आणि आपल्या व्यवहारातला माल वेगळा.
आता व्यवहारात आपली माणसं कशालाही माल म्हणतात, कशालाही म्हणतात माल म्हणतात ना. बघा आता ते काही सांगायची पण सांगतो, काही काही गडी जरा चेहरे पडेलेत म्हणून सांगतो काही ते. हा आता आपल्याकडे शेतात जे धान्य पिकतं त्याला आपली जुनी माणसं काय म्हणतात बघा. एखाद्या वर्षी पाऊस पाणी चांगलं, पीक पाणी बरं आलं तर माणसं वारी तिकडं तिकडं लग्नात कुठं स्टँडवर गाठ पडले की गप्पा म्हणतात, महाराज यावर्षी मालटाल बरे. एखाद्या वर्षी दुष्काळ पडला काय झालं तर पुन्हा ते इवळतं वारीत गाठ पडल्या, महाराज या वर्षी का हे मालटाल झालं. हा म्हणजे शेतात जे आपल्याकडे धान्य पिकतं त्याला आपली माणसं काय म्हणतात, मालच म्हणतात ना, बरोबर. एखादा सर्व्हिसला मनुष्य 1 तारखेला पगार झाला, पहिली दुकानदाराची मिटिली काय, हा हे काय ज्ञानेश्वरीतलं नाही, पहिली उधारी मिटली, दुसरा महिन्याभर लागते तेवढे 2-3 पिशा भरून घेऊन आलं, घरी आणून पिशा टेकवल्या आणि बाहेर पडलं की मित्राची भेट झाली. काय चाललं साहेब, काय आता महिन्याचा माल भरून ठेवलाय, आता काही टेन्शन. ते कायला माल म्हणते, ते तेल तांदूळ गहू आमकं ढमकं तमकं खायला लागते त्यालाही ते काय म्हणते, मालच म्हणतात. पेठात गेले तुम्ही, मोठ्या कापड दुकानदार टिकून बसलं, काय चाललं सेठ, काय महाराज एवढा माल भरून ठेवलाय अजून काही गिराईक. मग त्यांनी त्या कापडाच्या गाठी आणून ठेवल्या त्यालाही ते काय म्हणते. शेजारच्या गावात श्रीमंताचा साखरपुडा इथल्या 10-5 मंडळीला आमंत्रण आहे, मधूनच गेले, कार्यक्रम झाला, पुढचाही झाला कार्यक्रम. आणि निघाले मधूनच गप्पा मारीत पाणी पित. अरे म्हटले आचार्य कुठला होता रे, तो म्हटला रावरी येऊन बोलला होता. का रे, माल चांगला बनवला होता त्यांनी. म्हणजे खायचे पक्वान आहे त्यालाही माणसं काय म्हणतात, मालच म्हणतात. जे भगवान शंकराच्या मंदिरात टोळी बसती त्या विशिष्ट पाल्याची विशिष्ट मशागत करून विशिष्ट पुंगळीत घालून विशिष्ट ओढतात. आणि ओढून तूर झाल्यानंतर चलत निघाले ते सुद्धा त्याला मालच म्हणतात. पण कसला, त्याला काहीतरी आहे नाव, ती काहीतरी म्हणतात. बरं ते या खाताचा आलेला असतं, ती कागदात पुडी एवढी एवढी घेऊन ते म्हणतो आज चाललंयच. हा त्यालाही माणसं काय म्हणतात, मालच म्हणतात. आता लोक सुशिक्षित झाली, पैसाही जास्त झाला, लोकही सुशिक्षित झाले, पैसाही जास्त झाला, त्याच्यामुळं चांगली घ्यायला लागले. हा पूर्वी पैसाही कमी होता, लोकही अशिक्षित होते, त्याच्यामुळं कसली बी घेत होते, बरोबर. जुन्या काळामध्ये लोक अशिक्षित, पैसाही त्यावेळेला कुठं त्यांना बाहेर जायची काही गरज नव्हती. प्रत्येक गावात वाड्यात नदीत ती व्यवस्था असायची, काही इकडं नव्हती काठवणात. हा मग गावात एखादा प्रतिष्ठित माणूस असला, सकाळ दर्शन करून चौकात आलं का लगे लोक रामराम पाटील, रामराम की पाटील फुगलत हाय का नाही, काय चला ना, लगे पाटील धोत्रा स्वागा धरून पुढंच ते मागं टोळकं चालायचं नदीला वाड्याला. तर तिथं गेल्यावर काय ह्यांना टेबल आणि खुर्च्या नव्हत्या, तसेच बसायचे. पर योकट डबा सगळ्यांनी एक एक हाणला निघाले. हा आता त्याचा जास्त विस्तार करायची काही गरज नाही आहे का. जरा ते तुर्र होऊन निघाले ना गडी, त्याला सुद्धा ते मालच म्हणायचे, बरोबर. पण कसल्या दाराचा, म्हणजे अजून तुमचा स्वानुभव तो चला. हा त्यालाही माणसं काय म्हणतात, मालच म्हणतात ना. आले माल लक्षात. आता असले माल मी तुम्हाला काकड्या पुतूर सांगत, काकड्याच्या टायमापुरते तरी सांगन मी असले माल, पण सांगून फायदा नाही ना काही. लईच आकाशलेवणी गडी झालते म्हणून सांगितले आपलं, तेव्हा विषय सोडून द्या. हे व्यवहारात माणसं कशालाही माल म्हणतात, सोडून द्या. शास्त्रात 3 माल सांगितलेले. किती माल आहेत, एक सुख दुःख मिश्रित माले, एक केवळ दुःख रूपे आणि एक केवळ सुख रूपे. सुख दुःख मिश्रित माल म्हणजे काही सुख आणि काही दुःख. म्हणजे तो पारमार्थातला असो, संसारातला म्हणजे प्रपंचातला, व्यवहारातला असो, ज्याची कुठंच एक निष्ठा नाही, कुठंच त्याच्या जीवनामध्ये काही सुख आहे काही माझं मत नाही. ओवी सांगतो तुम्हाला, जया विषयाची ठाई एक निष्ठता काही नाही, तेथ दुःख आणि काही सुख ही दिसे
तिथ दुःख आणि काही सुखही दिसे, जया विषयाची ठाई एक निष्ठता कही नाही. मग तो परमार्थातला असो की व्यवहारातला असो, त्याच्या जेवढ शेती परवडत. मानू पुण्याची गिराईक इकडं परवडत नाही हे मन नाही ना, परवडत नाही. मग वर्षानुवर्ष तिची किंमत तर वाढत चालली. परवडत नाही म्हटल्यावर मग घेतेत कशाला, एक लक्षात ठेवा. दुसरं कारण, आपले आजोबा पंजोबा खापर पंजोबा त्याच्यावर जगत आले ना. आता तरी तुम्हाला वेगळा व्यवसाय आहेत, वेगळे बिझनेस आहेत. आता शेती डेव्हलप झाली, लाईट आली, टेक्निकल आलं. पूर्वी तर निसर्गावर शेती होती, त्यावेळेला सुद्धा ते जगलेच ना. मुलीबाळीचे लग्न, विहीर मारवा त्याच्यावरच केले ना. त्याच्यापैकी आता किती पटीने उत्पन्न आहे त्याच जमिनीत. तरी आपण म्हणायचं ते आपली मानसिकता नीट नाही. ऐका लक्षात, ते गेलं असं वर्ष दोन वर्ष कधी फेल गेलं. शेतीचं काही खरं. वस्तीवर राहत होतं ते, आलं सकाळी स्नान करून गावात. आता प्रत्येक गावामध्ये दुधाचं कलेक्शन चालू असतं ना सकाळी. ते आलं त्या डेअरीपाशी थांबलास. प्रत्येक शेतकरी 10 20 40 50 काय द्यायचं त्याचं दूध घालीत होता. एका शेतकऱ्याने 100 लिटर दूध आणलं. ते 10 केंड आणले, गाडी लाडू ओतलं तिथं आणि हात तिथंच उभा होता असा. याने विचार केला, अरे याने 100 लिटर दूध घातलं. आता कसं आहे दूध, कसं आहे 35. अरे म्हटलं 100 लिटर दूध घातलं म्हणजे केवढ्यात झालंय? 3.5 भाऊसाहेब 3,500चं दूध झालं ना. अरे म्हटलं सकाळ सकाळ 3,500चं दूध झालं. जाऊ द्या ना म्हटलं 1,500. पेंड भुसा वाली सामकं ढमकं दमकं तरी राहिले किती. पण त्यांनी माझ्यासारखंच असंच उभा राहिला आणि हिशोब केला. जाऊ द्या म्हटलं 1,500 गेले तर गेले, पण राहिले ना किती. असे हात बांधून राहत असतात का दोन? त्यांनी फक्त हिशोब लावला. जाऊ द्या म्हटलं 1,500 गेले तर गेले, पण 2 राहिले ना. हात बांधून असे राहत नसतात. पण त्यांनी विचार केला हाच धंदा करू म्हटला. मग ते केंड वाटा लावलं. ते चेअरमनला भेटलं दूधवाल्या. म्हटलं मला धंदा सुरू करायचा, तुम्ही किती देणार? ती म्हटली 1-2 गायाचे पैसे देईन मी. तातडीने बँकेचं प्रकरण केलं. तिथून 2 गायाचे उचलले. सासरवाडीहून 2 गायाचे आणले. एक जोडीदार घेतला आणि लोणीला गेलं ते बुधवारी आणि 7-8 गाया घेऊन आलं. ती दावणची दावण दिली त्यांनी. आता याच्या बाबजल मी कधी ते जित्राबं सांभाळले नाही. त्यात धंदा केलेला, त्याला किती चारा दिला पाहिजे, दूध कधी काढलं पाहिजे, खुराक किती पाहिजे, धुतल्या कधी पाहिजेत, काहीच नाही ना. तर झाला ते दुधाचा धंदा सुरू. बरं आता आपले गावठी जनावरात आणि त्या जनावरात फरक आहे. गावठी जनावराला तुम्ही किती चारा टाका, एकदा पोट भरलं ते पुन्हा तोंड लावणार नाही, ते बसणार. ही तसं नाही. ही येडं खातच राहत ते. हे दिवसभर 1-2 बैलगाड्या भरून आणायचं, दिलं टाकून. संध्याकाळी पुन्हा म्हटलं त्यांच्यासाठीच आणलेलं आहे. झोपताना पुन्हा ते बी दिलं टाकून. ते याड्यात गाया त्या खातच राहिले. याला सकाळी उठूस तर 2 फुगून मेल्या. गेल्या 2 टप्पूस. राहिलेल्या 2-4 होत्या. कोणाचे सड खराब झाले, कोणाचं काय झालं, पुन्हा त्या लागणीवर आल्या. म्हणजे चेअरमनचं काही फिटलं, बँकेचं काही मिटलं नाही, सासरवाडीचं त्याला द्यायचंच नव्हतं. त्या हिशोबाने त्यांनी आणलेलं होतं. हे दुधा धंदा नास काय म्हणला, काय खरं. तोपर्यंत तरकारीला इतकं मार्केट आलं. कुठलाही भाजीपाला 100 रुपये किलो. अरे म्हटलं आपलं रोटच क्षेत्र आहे, पाणी आपल्याला भरपूर. पडत्या पावसातही आपण माल काढू शकतो ना. पण सगळ्या प्रकारची तरकारी केली, पण कधी 100 रुपये किलो झाले होतो. बापान ठेवला का भाव, बाकीच्या लागले नाही का करायला. पण आता त्याचं मार्केटला येऊस तर 2-2.5-3 महिने गेलेच ना. तर इतकं मार्केट ढासाळलं, इतकं कुठलाही भाजीपाला 5 रुपये किलो तोडून न्यायला परवडा. मग म्हटलं हे काही खरं. म्हणजे शेतीत नाही टिकला, दुधा धंद्यात, तरकारीत. आणि ते रोटच नाही आलं होतं ना. जाता येता त्याला गाणारे वाजवणारे कीर्तनकार दिसायचे. कोणी 2 व्हीलरवर, कोणी 4 व्हीलर. बरं कोणाच्या कपड्याला डाग नाही, कोणाचा चेहरा सुकलेला नाही. त्याला वाटलं हे बरं आहे गड्या. मार्केट घसराना, फुगून मराना, रोग पडाना, हे बरं आहे का? तू येऊन बघ इकडं, तू येऊन बघ इकडं, हे बरं आहे का? बरं नाही बाबा. एक श्लोक पाठ करायला, एक ओवी पाठ करायला 2-2 तास गेलेत.
आलं का लक्षात? एक एक अभंग पाठ करायला 2-2 तास लागले आणि पुन्हा 8 दिवसांनी पुन्हा नाहीच बघितलं तर ते इसरून बी जाते. इतकं अवघड आहे. म्हणजे ओरिजिनल संप्रदायाच्या नियमात म्हटल्यावर अवघड आहे. हा आता हे बाकीचं गबाळ जमा करून मार्केटमध्ये यायला ते नाही अवघड. मायाचा सागर, बापाचा डोंगूर, जिजू 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 जिजू, ओम गायबा, मित्र, गारवा, वनवा असलं भंगार भुंगार माल घेऊन यायला त्याला काय अडचण नाही ना. त्याला काय अडचण नाही. पण ज्ञानेश्वरी गाथा भागवत घेऊन जर तुम्हाला मांडायचं असलं तर त्याला फार दिवस लागते, त्याला वेळच द्यावा लागेल. आला का देणार? हे बाकीचं चांदान चोंदान जमा करून त्याला काय ते लगेच येतंय ते. बरं 4-2 क्लिप युट्यूबवर टाकले की ऐकणारे असले फुरट फुकीत, तो बरा दिसतोय लागा, चांगला आहे लागा. मी ऐकलं त्याचं युट्यूबवर, त्याचा नंबर बी घेतलाय मी. घ्या आपल्या म्हातारीच्या टायमाला तेच घ्या, चांगलं गाणं म्हणतोय तो. अरे पण त्याच्या भोसडीच्या हरिपाठ पाठ आहे का? हे बघितलंय का तेव्हा? ते वारीला जात आहे का? आणि जरी तुम्हाला दिसलं असलं तर तेवढ्या पुरतच गेलं असेल, तेवढीच क्लिप काढली आणि पुन्हा माघारी जत मारायला आलेला असेल. ते ध्यानात ठेवा. ज्याची निष्ठेनी 10, 20, 25, 50 वर्षाची वारी, जो नियमाने हरिपाठ काकडा करतो, संप्रदायाच्या चाकुरीत त्याचंच ऐकून उद्धार होत असतो. या अशा भांगऱ्या बुंगऱ्याचं ऐकून ते तर जाणारच आहे नरकात, पण ते तुम्हाला घेऊन जाईन यालं तरी. हा असं आहे ते. विठाला चालला होता आपला विषय. म्हणजे मला एक सांगायची, निष्ठा आहे का? माझं म्हणणं, एखादा छोटा मोठा धंदा करतो, त्याने त्या धंद्यात हे भगवंतानेच माझ्या वाटेला दिलेलं कर्म आहे म्हणून तू भगवंताची सेवा म्हणून करत राहा. छोटी मोठी सर्व्हिस आहे, हे भगवंतानेच दिलेलं माझ्या वाटेला कर्म आहे. भगवंताची सेवा म्हणून कर. शेती असेल तरी सेवा म्हणून कर. एक ना एक दिवस फल तो देईलच. पण तुमची निष्ठाता असली, हे व्यवहारातलं सांगतोय मी, द्या सोडून. तसं परमार्थ मार्गावर मार्गक्रमण झाल्यानंतर सुद्धा बरीच माणसं आहेत निष्ठेने परमार्थात सुद्धा राहत नाही. मग त्याच्या जीवनात काही दुःख येईन, काही सुख आहे. कसं बघा, बरीच माणसं आहेत एका संप्रदायात निष्ठेने राहत, 4-2 वर्ष संप्रदायात राहिले, पुन्हा कुणीतरी एखादा असाच गाभोळा गडी त्याला भेटला, अरे इकडं वेगळं आहे, इकडं मजा आहे, दिला संप्रदाय सोडून. तो म्हटला नाही नाही तुमच्यात काही नाही, तिकडं डायरेक्ट भेट आहे. बापाची भेट आहे काय डायरेक्ट भेट? डायरेक्ट भेट? तो काय राम्यागडी फिडी आहे का देव? म्हणजे संप्रदायावर निष्ठा नाही, काहीची गुरुवर निष्ठा नाही. म्हटले तेच होते पहिले माझे गुरु, त्यांनीच घातली होती मला माळ, त्यांनीच मला अनुग्रह दिला होता. पण नंतर माझं त्यांचंच थोडंसं खटाकलं, मग मी त्यांची काढून टाकली आणि दुसरा गुरु केला. गुरु बदलीत असतील का? गुरु बदलायची गोष्ट आहे का? म्हणजे संप्रदायावर निष्ठा, गुरुवर निष्ठा नाही. साधना, एखादी साधना 6 महिने करतो आणि कुणीतरी भेटलं का ती साधना सोडतो आणि दुसरी करतो. ती वर्ष 6 महिने करतो, ती पारद्यात सोडतो आणि पुन्हा दुसरी करतो. म्हणजे साधनेवर निष्ठा, संप्रदायावर निष्ठा, गुरुवर निष्ठा. त्याच्यापेक्षा सांगतो, दिंडीत एका टिकून राहणार गडी. हा, दिंडीत टिकून राहणार. म्हटले पहिलं जात होतो त्याच महाराजाच्या दिंडीत, पण आता ह्या दिंडीत जातो त्या महाराजाची लई सोय भारी. दिंडीच्या सोयीसाठी दिंडी बदलली का तो? अरे दिंडी उद्धारा करता, भजन करी जाया करताय. सोया कमी असेल नाही तर जास्त, तुला काही आयुष्य नाही काढायचं. 10-15 दिवसाचा प्रश्न आहे. नाही म्हटलं, पण त्यांच्या सोय बी नव्हती तशी आणि बिशी भरावं लागत होती. हे महाराज मला बिशी तर घेत नाही, उलट मला 4-5 हजार देते. दिंडीत पैसे घेतो का? दिंडीत बी ऐका, तुम्हालाही सांगतो, गाणारा असो, तुला सांगतो, गाणारा असो, वाजवणारा असो, कीर्तनकार असो, नाही तर प्रवचनकार असो, दिंडी आपल्या उद्धारा करताय. ते कोण महाराज आहे तिकडे काय करतो त्याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. दिंडी आपल्या उद्धारा करता करायची. आपण वाटचालीत भजन केलं आपल्या उद्धारासाठी, प्रवचन केलं, कीर्तन केलं आपल्यासाठी करायचं ना. तेवढं त्याचं काहीच घ्यायचं नाही. आपली गेल्या गेल्या पहिली पिशवी निघून टाकायची. हे नियम सांभाळा आपल्यासाठी. मी तुम्हाला सप्त्याला फुकाट जा म्हणत नाही ना, सप्त्याला फुकाट जा म्हणत नाही ना. तुम्हाला काय असेल तुमचं ते रेग्युलर तुमचं ठरवून घ्या. मला काही घेणं देणं नाही. माझा दिंडी पुरता प्रश्न आहे. दिंडीत कोणाही जा, पण फुकट सेवा करा, आपल्या उद्धारा करता करा. मला इतकंच म्हणायचं. दिंडी हे उद्धाराचं साधन आहे. तिथं कोण्या महाराजाकडून आपण अपेक्षा करायची
नाही, मला इतकंच सांगायचंय, कुठंतरी म्हणजे दिंडीत निष्ठेने राहत नाही, संप्रदायात नाही, गुरुजवळ नाही, साधनेवर निष्ठेने राहत नाही. अशा किती दिवस दिंड्या बदलीत, गुरु बदली, संप्रदाय बदली, साधना बदलीत, आयुष्यभर बोंबलत फिरला, बापाची पेंड नाही मोक्ष प्राप्तीने उद्धार. ते निष्ठेनेच करावा लागेल. ज्ञानोबा म्हणतात, जया विषयाची ठाई एकनिष्ठता कही नाही, तेथ दुःख आणि काही सुखही दिसे. त्याच्या जीवनात याला सुख दुःख मिश्रित माल सांगायचा आहे. दुसरा माल आहे तो केवळ दुःखरूप. बाप दुःखाचे केने सुटले, जेथ मरणची भरी लोटली, ते मृत्यूलोकीची शेवटिले, येणे झाली हाटळ वेगे. अर्थात संसारूपी नगरात, देहरूपी बाजारात दुःखरूप माल सोडून दुसरा मालच, तिसरा माले तो सुखरूप माले. श्रुती माता म्हणते जे व्यापक आहे, जे कसं आहे, जे व्यापक आहे तेच फक्त सुखरूप आहे. जे व्यापक आहे ते सुखरूप आहे. व्यापक वस्तू या त्रिभुवनात एकच आहे, ती परमात्मा वस्तू आहे. कोणती वस्तू आहे? मग जे व्यापक आहे ते सुखरूप आहे. व्यापक त्रिभुवनात एकच वस्तू आहे, ती परमात्मा वस्तू आहे. सुखरूप ऐसे तुझे माझ्या सर्व सुखाचा आगर म्हणजे फक्त परमात्मा आहे, तेवढीच वस्तू व्यापक आहे. जे व्यापक आहे ते सुखरूप आहे. जे सुखरूप आहे ते त्रिकालाबाधित सत्य आहे. ते त्रिकालाबाधित सत्य. म्हणून म्हटलं सत्य तू, सत्य तू, सत्य तू विठ्ठला. परमात्मा हा त्रिकालाबाधित सत्य, ज्याचा केव्हाच कुठेच कशानेच कधीच नाश होत न जायते, म्रियते वा कदाचित नैनन छिंदंती नैनन दहती न चेनम क्लेदत्या पुन शोषंती. जो जळत नाही, भिजत नाही, कुजत नाही, वाळत नाही, सुकत नाही. का त्याच्यापेक्षा सोपं सांगू, जो विश्वाच्या उत्पत्ती बरोबर जो उत्पन्नही होत नाही आणि विश्वाच्या नाशाबरोबर ज्याचा नाशही होत नाही, तो त्रिकालाबाधित सत्य. मग परमात्माच एक त्रिकालाबाधित सत्य, तो सुखरूप आहे, तोच व्यापक आहे. जो व्यापक आहे तो सुखरूप, जो सुखरूप तो त्रिकालाबाधित सत्य. आणि ऐका आता, जसा परमात्मा त्रिकालाबाधित सत्य, तसं त्याचं नाम सुद्धा त्रिकालाबाधित. कारण नाम नामीचा भेद आहे. का भेद आहे? अभेद आहे, भेद नाही. अभेद म्हणजे जसाच परमात्मा तसंच नाम आहे. परमात्मा त्रिकालाबाधित सत्य, तसं त्याचं नाम सुद्धा त्रिकालाबाधित. त्या नामाला सुद्धा कधीच केव्हाच कुठेच नाश नाही. बाकीच्या सगळ्या गोष्टी विश्वातल्या नाश पावणाऱ्या. चार खाणी आहेत. किती खाणी आहेत? अंडज, जारज, स्वेदेज, उद्बीज. किती खाणी आहेत? आणि या चार खाणीतून 84 लक्ष योनीची निर्मिती आहे. पण ज्ञानोबा म्हटले या चार खाणीला नाश आहे, नामाला नाश. अंडज, जारज, स्वेदेज, उद्बीज आटे, हरिनाम न आटे ते बरवे. शरीर आटे, संपत्ती आटे, हरिनाम न आटे ते बरवे. किंवा बाप रखुमा देवी वराचे नाम न आटे, याचा अर्थ नाम हे त्रिकालाबाधित सत्य. नाम त्रिकालाबाधित सत्य, म्हणून त्या नामाला पुन्हा चार विशेषण आहेत. नाम कसं आहे? सत्य, साच, खरे. नाम विठोबाचे बरे. नाम सत्यही आहे, साचही आहे, खरंही आहे, बरबी आहे. आता काही खरं असतं पण बरं, मला त्याचा विस्तृत विचार नाही करायचा. नाम सत्य आहे, साच आहे, खरं आहे, बरं आहे. सत्य, साच, खरे. सत्य, साच, खरे काय? नाम. हा सत्य, साच, खरे वैष्णवांचा माल. खरा कोणता? भगवंताचं नाम हा माल. वैष्णवांचा खरा माल आहे. वैष्णवांचा माल खरा. सत्य, साच, खरे नाम विठोबाचे बरे. विठोबा रखुमाये. एक भूत प्रतिबंध, एक भावी प्रतिबंध, एक वर्तमान प्रतिबंध आहे. पंचदशी कारणे हे 3 प्रतिबंध जीवाला सांगितलेले. पण त्या तिन्ही प्रतिबंधाची निवृत्ती नामसाधनेने सांगितलेली असल्यामुळं नामधारकाला कुठलाच प्रतिबंध होत नाही. तुका म्हणे आडकाठी नाही भेटी. आडकाठी नाही म्हणजे प्रतिबंध नाही. आता रचना करताना शब्द रचना अशी, तुका म्हणे आडकाठी
आणि उत्तरार्धात म्हटलंय नाही भेटी नाही भेटी. मग हे कशा करता खटाटोपे नाही भेटी. रचना करताना नाही शब्द जरी उत्तरार्धात गेलेला असला अर्थ लावताना तो पूर्वार्धात घ्यायचा. कसा तुका म्हणे आडकाठी नाही. कशा करता भेटी देवाची का वैष्णवांचा माल खरा तुरतुरा वस्तुसी. असा या अभंगाचा थोडक्यात काही चरणाचा माझ्या अल्पमतीने मी आपल्यासमोर या 2 चरणाचा विचार ठेवण्याचा प्रयत्न केला. जे योग्य आहे ते मायबाप संतांचं आहे, गुरुजनांचं आहे, सर्व उपस्थित गुणीजन गायक वादक. आता इथं सर्व काही कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार, ज्येष्ठ श्रेष्ठ वयवृद्ध, तपोवृद्ध, ज्ञानवृद्ध सर्व मंडळी आहे. सर्वांच्या उपस्थितीत झालेली सेवा ज्ञानोबराय तुकोबरायच्या भगवंताच्या चरणी ही सेवा समर्पित करून आपण सेवेला पूर्ण विराम देणार आहोत. पण ज्यांचं पुण्यस्मरण म्हणून ही सेवा केली आहे, या तास 1.5 तास इथं उभा राहिल्यानंतर जे काही ज्ञानोबराय तुकोबरायची वचनं मुखातून बाहेर पडलेली असतील, ज्ञानोबराय तुकोबरायचं भगवंताचं काही नामचिंतन मुखातून बाहेर गेलं असेल, तुमच्या मुखातून बाहेर गेलं असेल, त्या नामचिंतनाचं ज्ञानोबराय तुकोबरायच्या वचनाचं पुण्य बाबांना प्राप्त हो हीच भगवत चरणी प्रार्थना. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम. 7 ते 9 सेवा आहे, पण 10 मिनिटं पुढं गेलेली सेवा त्याबद्दल म्हणजे मी बी म्हणणार नाही, म्हणलं अंदाज बघावा तुमचा. आता काही काय म्हणत असतात दिलगिरी व्यक्त करतो, क्षमस्व. हे कधी म्हणायचं असतं आपल्याकडून काही गुन्हा झाला असला तर दिलगिरी व्यक्त करतो, क्षमस्व असं म्हणायचं नाही. 10 मिनिटं पुढे गेले आणि त्याला दिलगिरी फिलगिरी म्हणायची काय गरज आहे? काय म्हणायची गरज नाही ना. तुमच्याकडे थोडंसं कसं, तुम्ही पश्चिम महाराष्ट्रात ना, तुम्ही पश्चिम महाराष्ट्र आहे ना हा. आता तुमच्याकडे सगळ्या गोष्टी जवळजवळ काटेकोर असतात, म्हणजे दिथली तिथं. आता मी पडलो थोडासा मराठवाड्यातला बो. आता आमच्याकडे काही नसतं, हातभर इकडे का हातभर तिकडे, रेटन त्याला भेटन बो असं असतं. असं म्हणजे इतकं लय काटेकोर नसतं. हातभर इकडे का हातभर ढोबाळ खात आहे ना थोडं मराठवाड्यात. त्याच्यामुळं 5-10 मिनिटं इकडं तिकडं, म्हणजे त्याला दिलगिरी नाही फिलगिरी नाही. गेले तर गेले, जात. बरं आता 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 तरी काय करणार आहेत, दुसरं काय करायचं नाही. बरं घरी जर एखाद्या दिवशी उशीरच झाला बनवायला, तिथं तर काही म्हणत, मग इथं 10 मिनिटं वाढले तर काय हसी ती काय वाढले 10 मिनिटं जाऊ द्या. भैरवीची चाल झाला सगळे धरू काच्या दिवस. उद्याच्याला काय आपलेच महाराज आहेत उमेश भाऊ, डबल म्हणा, पहिली म्हणा भैरवीची म्हणा. आजच्या दिवस झाली असं बरं, भैरवीची चाल झाली असं ग्रहित धरतो. कारण आता पुढचं काही नियोजन असेल उद्याच्या कार्यक्रमाचं, त्याच्यात 5-10 मिनिटं वेळ जाईल. म्हणून सेवा इथंच थांबतो. झालेली सेवा पुन्हा बाबांच्याच चरणी ही सेवा समर्पित करतो. सेवेला याच ठिकाणी पूर्ण विराम देतो. विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय. करा